नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अभियोग्यताधारकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की सर, महाराष्ट्रामधल्या अशा कोणत्या संस्था आहेत ज्या अजिबात डोनेशन घेत नाहीत. तर मी तुम्हाला आज एका अशा अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल माहिती सांगणार आहे. या ठिकाणचा कट ऑफ देखील किती कमी असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही सहज मुलाखत देऊ शकता. तुमच्याकडनं 1 रुपयाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होणार नाही. कुठल्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारणा देखील होणार नाही. इतकी महत्त्वाची माहिती अत्यंत कमी वेळेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला 100% अत्यंत चांगली माहिती दिल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही वेळ न दवडता आपण माहितीला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, DAV कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी न्यू दिल्ली, बरोबर आहे, ही भारतामधली सर्वाधिक कॉलेज असणारी अत्यंत मोठी संस्था आहे. खूपच मोठी संस्था आहे. आणि यांचं महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं कॉलेज जे आहे तर ते सोलापूरला आहे, बरोबर आहे. आता जे विद्यार्थी सोलापूरला असतील त्यांना हे 100% माहिती आहे हे कॉलेज. मी या कॉलेजमध्ये 2 वेळा इंटरव्ह्यू दिला, 2 वेळा, आणि दोन्ही वेळा मला या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलं. लक्षात घ्या. म्हणजे मी भलेही माझी निवड 4 ठिकाणी झाली, परंतु या ठिकाणी माझी निवड झाली नाही. दोन्ही वेळा मला त्यांनी काय केलं, रिजेक्ट केलं. पहिल्या वेळेला जे रिजेक्ट केलं तर त्यांनी त्या ठिकाणी फिजिक्सच्या जागाच भरल्या नाही, ठीक आहे. आणि मग एकच जागा भरली त्यांनी, जेवढ्या जागा रिक्त होत्या त्याच्यापैकी. आणि दुसऱ्या वेळेला ज्यावेळेसला मी गेलो तर त्यांनी ते सगळ्याच्या सगळ्या जागा महिलांसाठी भरल्या, बरोबर आहे. म्हणजे महिलांचं रोस्टर पूर्ण करण्यासाठी त्यांनी ते दोन्ही जागा भरल्या. त्यामुळं माझं या ठिकाणी निवड झाली नाही. परंतु या ठिकाणी डोनेशन घेतल्या जात नाही. फक्त आणि फक्त क्वालिटी चेक केल्या जाते. आणि या ठिकाणचा कट ऑफ सुद्धा खूप कमी लागतो. मी तुम्हाला विषयाचा कट ऑफ किती लागतो, कॅटेगरीचा कट ऑफ किती लागतो हे सांगतो. बघा, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी फक्त 134 मार्क लागला होता ओपनचा, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे तो 137 मार्क एवढा लागलेला होता, ठीक आहे. अंशकालीनचा कट ऑफ हा फक्त 63 मार्कावरती लागलेला होता, 2 डिजिट. लक्षात घ्या तुम्ही, भारतातली सगळ्यात मोठी संस्था आणि या ठिकाणचा कट ऑफ किती, फक्त 63 मार्क अंशकालीनचा, ठीक आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, 114 मार्क आहे ना, खूप कमी आहे. पुढे बघा, SC वुमनचा कट ऑफ किती आहे, 112 मार्क. आता या ठिकाणी पुढे जे आहेत ते जागाच नव्हत्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊ, आहे ना, तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी. हा बघा, आता EWS चा कट ऑफ किती आहे, फक्त 125 मार्क. पुढे बघा, NTD कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे, 109 मार्क आहे. त्याच्यानंतर OBCचा जर आपण कट ऑफ विचार केला तर फक्त 120 मार्क आहे. OBC वुमनचा कट ऑफ 121 मार्क आहे. ST एक सर्व्हिसमॅन तिकडे उपलब्धच नव्हता. त्याच्यानंतर ST वुमनचा कट ऑफ हा फक्त 79 मार्क्स आहे. तर ST चा नॉर्मल कट ऑफ हा 93 मार्क एवढा आहे. लक्षामध्ये, SC कॅटेगरीचा कट ऑफ जर आपण विचार केला तर 112 मार्क आहे आणि SC चा नॉर्मलचा कट ऑफ हा 114 मार्क आहे. लक्षामध्ये, इतका कमी कट ऑफ या ठिकाणचा आहे. आणि ही भारतामधली सगळ्यात मोठी संस्था आहे. तुमच्याकडनं पैसे वगैरे काही घेतले जात नाही, अलग लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही अशा संस्थेमध्ये प्रिफरन्सेस द्यायला काही एक हरकत नाही असं मला तरी वाटते, बरोबर आहे. आता हा झाला एक फॅक्टर. आता मी तुम्हाला याच्यानंतरची एक अतिशय महत्त्वाची बाब सांगतो, ते म्हणजे वर्गनिहाय या ठिकाणचा कट ऑफ हा किती लागलेला होता. शेवटी कोणत्या वर्गासाठी किती कट ऑफ लागलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कमी कट ऑफ या ठिकाणचा आपल्याला लागलेला दिसतो, ठीक आहे. 1 ते 5 साठी इंग्लिश या विषयासाठी, म्हणजे इंग्लिश टीचिंग मीडियम होतं, या ठिकाणी उमेदवारच उपलब्ध झाला नाही. लक्षामध्ये. पुढं 1ली ते 5वी DEDचा जो कट ऑफ आहे, DED आणि फर्स्ट पेपर पास आहे की नाही, DED आणि फर्स्ट पेपर पास, तर फक्त 93 मार्क एवढा कट ऑफ लागलेला होता. पुढे जर आपण बघितलं 6वी ते 8वी साठी, तर गणित विज्ञानचा कट ऑफ या ठिकाणी 100% अनुदानितसाठी, म्हणजे तो विद्यार्थीच त्या ठिकाणी मिळालेला नाही. लक्षात घ्या, अनेक वेळेला काय होतं की ते जागा तसेच राहतात. 6वी ते 8वी विज्ञान विषयासाठी व त्या पर्टिक्युलर विषयामध्ये आहे ना, इथे जागाच उपलब्ध नाही आहे. पुढे आपण बघितलं 9वी 10वी साठी मराठी भाषेसाठी फक्त 109 मार्क एवढा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर संस्कृत विषयासाठीचा जो कट ऑफ आहे तर तो फक्त 79 मार्क एवढा आहे की नाही, संस्कृत विषयासाठी. पुढे बघा, 9वी 10वी गणित विज्ञानासाठीचा कट ऑफ आहे 135 मार्क आहे. कंपॅरेटिव्हली गणित विज्ञानचा कट ऑफ हा जास्त जातो. पुढे बघा, 9वी 10वी क्रीडा शिक्षकाची जागा होती, या ठिकाणचा कट ऑफ किती, फक्त 96 मार्क एवढा आहे.
पुढे जाऊयात आपण. 9वी 10वी सोशल सायन्सचा कट ऑफ किती आहे? 123 मार्क आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी निवड होण्याची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती खूप मोठ्या प्रमाणावरती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. लक्षामध्ये. आता आपण थोडं पुढे जाऊ आणि 11वी 12वीचा कट ऑफ या ठिकाणचा किती होता ते सुद्धा थोडक्यामध्ये बघू. ठीक आहे, बघा 11वी 12वी बायोलॉजीचा जो कट ऑफ आहे तर या ठिकाणी फक्त 112 मार्क एवढा होता. तर कॉमर्सचा कट ऑफ हा फक्त 63 मार्क वरती आलेला होता. म्हणजे कॉमर्सचा कट ऑफ हा खूप कमी लागतो. रसायनशास्त्र 11वी 12वी केमिस्ट्रीचा कट ऑफ फक्त 115 मार्क आलेला होता. तर इकॉनॉमिक्सचा कट ऑफ हा 115 मार्क आहे. जिओलॉजी सुद्धा या ठिकाणी विषय होता फक्त 95 मार्क. इंग्रजीचा कट ऑफ किती आहे? 130 मार्क 11वी 12वी साठी. त्यानंतर मॅथ्सचा कट ऑफ हा नेहमीच हाय जातो, तर इथे 140 मार्क एवढा लागलेला होता. पुढे जर आपण गेलो तर फिजिक्सचा कट ऑफ हा किती आलेला होता? 113 मार्क आहे ना, 113 मार्क वरती आला होता. म्हणून मी या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेलो होतो. पॉलिटिकल सायन्सचा कट ऑफ किती आहे? 120 मार्क वरती तो आलेला होता. या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पैसे लागत नाहीत. आता ठीक आहे, आता हे जे मी तुम्हाला संस्थेचं नाव सांगितलेलं आहे या संस्थेबद्दल तुम्ही सर्च करा. सोलापूरच्या संस्थेबद्दल माहिती टाकून घ्या आणि जर समजा ही संस्था तुम्हाला प्रिफरन्स मध्ये जर आली तर 100% द्या. ठीक आहे. फक्त एक आहे की इथचा जो इंटरव्ह्यू आहे तो खूप टफ असतो. ठीक आहे का नाही? टफ इंटरव्ह्यू घेतात ते, म्हणजे मुलाखत जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि जे विद्यार्थी खरंच प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी ही अतिशय चांगला प्लेस आहे. तुमचे मार्क कमी असले तरी सुद्धा हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे समजा 10 विद्यार्थी इंटरव्ह्यूला गेले, एकाला 150 मार्क आहेत आणि कट ऑफ समजा 111 मार्क वरती लागला, दुसऱ्याला 125 मार्क आहे, तिसऱ्याला 110 मार्क आहेत. बरोबर आहे. आता यावेळेस कसं आहे माहिती आहे का की हे जे टेटचे मार्क आहेत तर याला वेटेज जास्त आहे, 75% एवढं वेटेज आहे. बरोबर आहे. परंतु मागच्या वेळेला तसं काही नव्हतं. म्हणून जे विद्यार्थी आले होते त्याच्यापैकी ते कोणालाही सिलेक्ट करू शकत होते. तर त्यांनी अक्षरशः 150-125 वाल्याला सुद्धा नाकारलं, ज्याला कमी मार्क्स आहेत परंतु व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे, चांगला शिकू शकतो, अशा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा त्यांनी निवडलेलं होतं. अतिशय रेप्युटेड संस्था आहे. तुम्ही या ठिकाणी 100% अप्लाय करायला पाहिजे. विदाऊट इंटरव्ह्यूला ते येत नाहीत, इंटरव्ह्यूज घेतात परंतु पैसे वगैरे काही घेत नाहीत. अतिशय तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मागणी होत नाही. तसंही पाहिलं तर पवित्र पोर्टलमध्ये आर्थिक व्यवहार चालत नाही. तर कोणी तुमच्याकडे जर तशी मागणी केली तर तुम्ही त्यांची रीतसर कंप्लेंट करू शकता. परंतु तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. इतरही विषयाच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या पर्टिक्युलर संस्थेचा कट ऑफ पाहिजे, तुम्हाला एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचा पाहिजे कट ऑफ, तर ते तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. 100% आम्ही ती माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.